प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. रक्तात पेटलेले महामानव, मानवी स्वराज्याचे संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान दिलं आणि क्षणार्धात हजारो वर्षांची जी गुलामगिरी होती ती नष्ट झाली कायद्यानुसार आणि समतेचं राज्य, समतेचं राष्ट्र निर्माण झालं, समतावादी राज्य निर्माण झालं. ह्या भारतीय संविधानाचं सर्वोच्च योगदान असं आहे की ज्या महिलांना मनुस्मृतीनं सन्मानपूर्वक जीवन नाकारलं होतं त्या महिलांना भारताच्या सर्वोच्च पदावर बसविण्याचा बहुमान भारतीय संविधानामुळे मिळाला. उदाहरणार्थ प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती ज्यांना मनुस्मृतीला अधिकार नाकारले होते उंबरट्या बाहेर जाण्याचे, त्या प्रतिभाताई पाटील सारख्या महिलेला भारताच्या राष्ट्रपती पदावर बसविण्याचा बहुमान भारतीय संविधानामुळे प्राप्त झाला. त्या प्रतिभाताई पाटील ज्या अमरावती जिल्ह्यामधून येतात त्या अमरावती जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, सध्याच्या घडीला महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामील झालेली आहे. ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सामील झाल्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढलेली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवा हुरूप आलेला आहे, नवा उत्साह आलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात ज्या काही लोकसभेच्या जागा महाराष्ट्र विकास आघाडी जिंकण्याच्या रेसमध्ये आहे, जिंकण्याच्या शर्यतीमध्ये आहे, त्यामध्ये अमरावती हा लोकसभा मतदारसंघ येतो. मित्रांनो, अमरावती जिल्ह्याचा अमरावती लोकसभा मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर ह्या मतदारसंघावर 1952 पासून पंजाबराव देशमुख असतील व अन्य काँग्रेसी पगडा राहिलेला आहे. त्यानंतर तो काँग्रेसी पगडा मोडीत काढत शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं त्या ठिकाणी आपले पाय रोवले, पाळमुळं त्या ठिकाणी त्यांनी रोवली, आपली शक्ती त्या ठिकाणी निर्माण केली. मध्यंतरीच्या काळात 1997-98च्या सुमाराला तिथे अमरावतीमध्ये रामकृष्ण गवई म्हणजे रासू गवई यांच्या माध्यमातून रिपब्लिकन नेतृत्व निवडून आलं, लोकसभेत गेलं. परंतु अमरावतीकरांच्या दुर्दैवानं आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दुर्दैवानं गवई साहेबांना ती खासदारकी पूर्ण 5 वर्ष उपभोगता त्या खासदारकीवरती काम करता आलं नाही. त्याला कारण त्यावेळेला अटल बिहारी यांचे सरकार केंद्रातून हद्दपार झालं, गडगडलं आणि नव्यानं पुन्हा सार्वत्रिक निवडणुका लागल्या, लोकसभा विसर्जित झाली म्हणून नव्यानं निवडणुका लागल्या आणि अर्थात गवई साहेबांना नंतर पराभवाला सामोरं जावं लागलं, तो भाग वेगळा. परंतु त्यानंतर मात्र त्या ठिकाणी शिवसेनेनं आपली पाय रोवली. परंतु 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष ही दोन्ही पक्ष पुरोगामी विचारसरणीची मानली जातात, पुरोगामी आंदोलनाचे नेतृत्व करणारे पक्ष म्हणून मानले जातात. त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून नवनीत राणा या चित्रपट नटी असणाऱ्या महिला नेत्यांनी निवडणूक लढवली. अर्थात अमरावती जिल्ह्यातील धर्मनिरपेक्ष जनतेनं, पुरोगामी जनतेनं नवनीत राणा यांना निवडून दिलं आणि सलग दोन टर्ममध्ये खासदार असणारे आनंदराव अडसूळ यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. हा इतिहास आहे. परंतु नंतरच्या काळात नवनीत राणांनी विकासावरती म्हणजे अमरावती लोकसभेच्या विकासावरती लक्ष देण्याऐवजी तिथल्या जनतेचं राहणीमान
तिथल्या अमरावती शहराची भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याच्या ऐवजी त्यांना ते विकास कामं करता आली नाही आणि विकास कामं करता आली नाही ती दडवण्यासाठी त्यांना धर्माचा आधार घ्यावा लागला आणि त्यांचं राजकारण एका विशिष्ट धर्मापुरतं मर्यादित राहिलं. हनुमान चालिसा करण्यापुरतं ते मर्यादित राहिलं आणि साहजिक त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या जनतेनं नवनीत राणांना निवडून दिलं होतं, एक पुरोगामी चेहरा म्हणून, एक धर्मनिरपेक्ष चेहरा म्हणून निवडून दिलं होतं, त्या जनतेचा तो करण्यात आलेला विश्वासघात होता. नवनीत राणांनी तो त्या असणाऱ्या जनतेचा विश्वासघात केला आणि त्यामुळे तिथली जनता ही प्रचंड त्यांच्यावरती रागावलेली आहे. दुसरी गोष्ट, हा मतदारसंघ अनुसूचित जातीकरता राखीव आहे, एससी उमेदवारासाठी तो राखीव आहे. असं असताना नवनीत राणा यांनी त्या ठिकाणी खोटी जात, आपली स्वतःची जात लपवून खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर त्या ठिकाणी निवडणूक लढवली. असं मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांची जात वैधता ही खोटी असल्याची सिद्ध झालेलं आहे. अर्थात त्यावरती नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केल्यामुळे अजून तो निकाल प्रलंबित असल्यामुळे आपण त्या विषयावरती सध्या बोलणं योग्य ठरणार नाही, म्हणून तो विषय आपण थांबवतो. परंतु या असल्या प्रकारांमुळे तिथली जनता ही नवनीत राणांवरती प्रचंड चिडलेली आहे. त्यांच्या एका विशिष्ट धर्माला घेऊन चालणाऱ्या राजकारणामुळे तिथली जनता चिडलेली आहे. त्यामुळे तिथल्या जनतेनं ठरवले नवनीत राणांना निवडणुकीमध्ये पाडायचं. बरं, निवडणुकीमध्ये नवनीत राणांना पाडायचं तर मग नवनीत राणांच्या विरोधामध्ये तिथं सक्षम उमेदवार विरोधी पक्षांकडे आहे का? अर्थात नवनीत राणांना पाडण्यासाठी विरोधी पक्षाकडे उमेदवार सक्षम आहे किंवा नाही, हा मुद्दा आपण थोडा बाजूला ठेवूया, तो नंतर आपण चर्चेत घेऊ. त्याआधी नवनीत राणांना पाडण्यासाठी बच्चू कडू यांची प्रहार संघटना ही तत्पर असणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे लोक सुद्धा नवनीत राणांना पाडण्यासाठी तयार असणार आहे. अर्थात नवनीत राणांना तिकीट कोणत्या पक्षाकडून मिळते ते आपण बघूया. नवनीत राणा भारतीय जनता पक्षाकडून लढतायत की शिंदे गटाकडून लढतायत की मग बच्चू कडूंचा आधार त्यांना घ्यावा लागतो, हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. अर्थात त्यांनी कोणाचाही आधार घेतला तरी दोन घटक त्यांच्या विरोधामध्ये काम करणार एवढं मात्र नक्की आहे. ते जर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती उमेदवारी करतायत, निवडणूक लढवतायत, तर त्यांना शिंदे गटाच्या नाराजीचा आणि बच्चू कडूंच्या नाराजीचा सामना हा करावा लागणार आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षांतर्गत त्यांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे. उद्या त्यांना जर शिंदे गटाने उमेदवारी दिली तरी भाजपाचे लोक आणि बच्चू कडू यांचा प्रहार त्यांना पाडल्याशिवाय, म्हणजे पाडण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, हे आपल्याला प्रथम दर्शनी राजकारणात तिथं जे काही घडतंय त्यावरून आपल्याला दिसून येत आहे. अर्थात नवनीत राणांना पाडण्यासाठी विरोधी पक्षांनी विरोधी पक्षांची त्या ठिकाणी आवश्यकता नाही, परंतु विरोधी पक्षाला त्या ठिकाणी उमेदवार द्यावा लागणार आहे. नवनीत राणांना तिकीट इतका आरामात मिळेल कोणत्याही पक्षाकडून एवढं मात्र सांगता येत नाही. कारण आनंदराव अडसूळ हे नवनीत राणांच्या आधी त्या ठिकाणी त्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केलेले लोकप्रतिनिधी आहे. बच्चू कडू यांच्याबरोबर जे रवी राणा, नवनीत राणा यांचे जे काही संबंध आहेत ते संपूर्ण अमरावती जिल्ह्याला माहीत आहे. दोघांमधून अतिशय म्हणजे वैयक्तिक वादापर्यंत त्यांचे वाद आहे. आणि रवी राणांचं अमरावती जिल्ह्यामध्ये तिथल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात स्थानिक नेत्यांबरोबर, बहुतांश नेत्यांबरोबर त्यांचे वाद आहेत. त्यामुळे तिथले स्थानिक नेते देखील नवनीत राणा किंवा रवी राणा यांना साथ देण्याच्या मूडमध्ये नाही. अशामध्ये विरोधी पक्षांना एक सुवर्ण संधी, एक आयती संधी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे जिंकण्याची. अर्थात हा मतदारसंघ जातोय कुणाकडे? कारण या मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर या अमरावती लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा येतात. तुमची तिवसा विधानसभा आहे, दर्यापूर विधानसभा आहे, अचलपूर विधानसभा आहे, बडनेरा विधानसभा आहे, मेळघाट विधानसभा आहे,
दर्यापूर विधानसभा आहे आणि अमरावती विधानसभा, 6 विधानसभा येतात. अर्थात या 6 विधानसभांपैकी 3 ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत, 2 ठिकाणी प्रहारचे आमदार आहे. अशा वेळेला आणि एका ठिकाणी बडनेरामध्ये रवी राणा आहे अपक्ष. आता अशा वेळेला तिथून काँग्रेस निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहे. काँग्रेसचे तिथले स्थानिक आमदार, तिथले स्थानिक नेते अमरावती लोकसभामधले आणि आमदार बळवंतराव वानखेडे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. असं असलं तरी त्या ठिकाणी नवनीत राणांच्या आधी जे आनंदराव अडसूळ, आपण ज्याचा उल्लेख केलेला आहे, खासदार म्हणून होते, त्यांनी लोकप्रतिनिधित्व तिथलं केलेलं आहे. त्यांनी आताच्या ठाकरे गटाच्या शिवसेनेतून लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे साहजिक आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे या आपला दावा मांडणार, दावा सांगणार अमरावतीमध्ये. परंतु आजच्या घडीला उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवार आहे का? अमरावती लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवार आहेत का? तर आत्ताच्या घडीला तरी तसा सक्षम उमेदवार दिसत नाही. परंतु आमच्या माहितीनुसार आम्हाला जी माहिती मिळालेली आहे ती माहिती जर खरी असेल तर मात्र नवनीत राणांच्या विरोधात, मग नवनीत राणा कोणत्याही पक्षाच्या तिकिटावरती उभ्या राहिल्या तरी त्यांना त्या ठिकाणी तगडं आव्हान उभं करायला उद्धव ठाकरेंकडे प्राध्यापिका सुषमाताई अंधारे सारख्या मुलूक मैदानी तोफ त्या ठिकाणी असणार आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं नवनीत राणांना पाडण्यासाठी, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणांना धडा शिकविण्यासाठी सुषमाताई अंधारेंना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची दाट शक्यता आहे. तसं झालं तर निवडणूक अटीतटीची न होता कदाचित एकतर्फा निवडणूक होईल. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे नवनीत राणांवरती तिथली जनता चिडलेली आहे. साहजिकच अत्यंत अभ्यासू असणाऱ्या आणि वक्तृत्व शैलीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली छाप पाडणाऱ्या सुषमा अंधारेंसारखी महिला जर लोकसभेत गेल्या निवडून दिल्लीमध्ये तर महाराष्ट्राचा त्या बुलंद आवाज होतील या भावनेनं अमरावतीची जनता सुषमाताईंच्या मागे उभ्या राहतील. 8 नोव्हेंबर रोजी एका भटक्या विमुक्त समाजामध्ये जन्माला आलेल्या सुषमाताई या पेशानं वकील आहेत, लेखिका आहे, साहित्यिक आहे, विविध भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, राजस्थानी, खडी भाषा, भटका विमुक्तांच्या विविध भाषा, या सगळ्या भाषा सुषमाताई अंधारेंना अवगत आहे. त्यांची पकड आहे, प्रचंड अभ्यास आहे. संविधानावरती बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावरती त्यांचा प्रचंड व्यासंग आहे. आणि त्यांनी भटक्या विमुक्तांसाठी अनेक संस्था निर्माण केल्या. इतकंच नव्हे तर भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी, त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या विकासासाठी सुषमाताईंनी शासकीय नोकरीत असताना त्या शासकीय नोकरीला राजीनामा देऊन पूर्ण वेळ त्यांनी आंबेडकरी आंदोलनामध्ये स्वतःला वाहून घेतलं. आंबेडकरी आंदोलनामध्ये त्या आल्या, पूर्ण वेळ कार्यकर्त्या बनल्या. अर्थात आजच्या घडीला त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत. परंतु आजही त्या आंबेडकरी आंदोलनामध्ये आपलं एक ममत्व म्हणा किंवा त्यांच्याबद्दल असणारी आपुलकीची भावना यात त्या टिकवून आहेत. MA, BEd, PhD केलेल्या सुषमाताई सारख्या अभ्यासू नेतृत्व लोकसभेत जर अमरावतीकरांनी पाठवलं तर मला या ठिकाणी नवल वाटणार नाही. दुसरा एक पर्याय महाविकास आघाडीकडे आहे. अर्थात तो पर्याय महाविकास आघाडी स्वीकारणार की नाही हे बघण्याचं एक औत्सुक्याचे ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांचे धाकटे बंधू
आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर 2 जून 1967 मध्ये जन्मलेले 58 वर्षाचे आनंदराज अत्यंत मृदू भाषी आहे, अत्यंत सभ्य व्यक्तिमत्व आहे, कमी बोलणारं व्यक्तिमत्व आहे, परंतु अभ्यास व्यक्तिमत्व आहे, तेवढंच ते आक्रमक व्यक्तिमत्व आहे. त्या आनंदराज आंबेडकरांना आणि शिक्षणही त्यांनी ते उच्च शिक्षित आहे, आंबेडकर घराण्यातले असल्यामुळं साहजिक आहे ते उच्च शिक्षित आहे. बॅचलर ऑफ इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत ते. उमेदीच्या काळात ऍक्च्युली त्यांना राजकारणामध्ये यायचं नव्हतं, परंतु अपरिहार्य कारणांमुळं किंवा आंबेडकरी घराण्याला तो वारसा असल्यामुळे म्हणा आनंदराज राजकारणात आले आणि भारिप बहुजन महासंघाचे ते सुरुवातीच्या काळात मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सुद्धा होते. त्यांनी ते मुंबई प्रदेश अध्यक्षपद सांभाळलंही होतं. परंतु पुढे जाऊन जे महाराष्ट्रामध्ये सामाजिक वातावरण बिघडत होतं, आंबेडकरी समाजावरती म्हणा किंवा बहुजनांवरती म्हणा, दलितांवरती म्हणा, जे अन्याय अत्याचार वाढीला लागले होते ते पाहून आनंदराज अस्वस्थ झालेले होते. कुठं तरी ते मनातून त्यांच्या खदखद होती की अरे या अत्याचार किती दिवस आम्ही सहन करायचे, किती दिवस आम्ही आमच्या तरण्या ताट लेकरांच्या रक्ताच्या नद्या वाहू द्यायच्या. आणि त्यामुळे त्यांनी ह्या चिडीतून पॅन्थरच्या धर्तीवरती एक संघटना निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला. पॅन्थर, परंतु ती हिंसक नसली पाहिजे, हिंसाचार करणारी नसली पाहिजे, अशी त्यांना पॅन्थर उभी करायची होती. आणि त्या संकल्पनेतून रिपब्लिकन सेना जन्माला आली. आणि ह्या रिपब्लिकन सेनेनं 2011 मध्ये जाहीर इशारा देऊन बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदू मिल मध्ये झालं पाहिजे. समतेचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इक्विलिटी ऑफ स्टॅच्यू त्या ठिकाणी लागला पाहिजे, स्मारक बनलं पाहिजे. यासाठी त्यांनी इंदू मिलचा ताबा घेतला. 25-26 दिवस त्या इंदू मिलमध्ये रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. त्याचं फलित म्हणून आज इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं स्मारक उभं राहतंय. मित्रांनो, अशा या आनंदराज आंबेडकरांना जर अमरावतीमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून अमरावतीची जनता आनंदराज यांना समर्थन करेल आणि लोकसभेत त्यांना एक अभ्यासू नेता म्हणून पाठवण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, आपण मगाशी उल्लेख केला होता की 1997-98 मध्ये त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे नेते सन्माननीय रासू गवई साहेब हे निवडून गेलेले होते. अमरावती हा मुळात आंबेडकरी शक्तीचं केंद्र राहिलेलं आहे. त्यानंतर 2009च्या निवडणुकांमध्ये जर आपण निकाल पाहिले 2009 मधले, तर त्या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र गवई जे रासू गवईंचे सुपुत्र आहेत, राजेंद्र गवई, त्यांना त्या ठिकाणी सुमारे 2,52,000च्या वरती मतं मिळालेली आहे. त्याच वेळेला पॅन्थर गंगाधर गाडे साहेब बहीण मायावतींच्या कांशीराम साहेबांच्या बहुजन समाज पार्टीच्या वतीनं हत्ती निशाणीवरती निवडणुकीला उभे राहिले होते, निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळेला त्यांना सुमारे 42,000 मतं म्हणजे सुमारे 5.6% मिळालेले. एकूण टक्केवारीच्या मतानुसार अमरावती लोकसभेच्या 5.6% मतं मिळाली होती. आणि राजेंद्र गवईंना सुद्धा सुमारे 35% मतं मिळाली होती मिळालेल्या एकूण मतांपैकी ती. आणि त्यावेळेला कोणते मेश्राम म्हणून खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे गोपीचंद मेश्राम नावाचे उमेदवार होते. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी 6,000 मतं मिळाली होती. म्हणजे टोटल त्या ठिकाणी 3 लाख मतं ही आंबेडकरी मतं होती. आणि आज जर वंचित बहुजन आघाडीचा जर आपण झंझावात पाहिला, वंचित बहुजन आघाडीचा जो राजकारणाचा बेस आपण पाहिला, तर आज वंचित बहुजन आघाडी अमरावतीमध्ये आणि 15 दिवसाआधी आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांची जी अमरावतीमध्ये सभा झाली, लोकशाही बचाव सन्मान मिळावा वगैरे, त्याला जी लाखो जनता आली होती त्यातून एक झालेला आहे. म्हणजे त्यावेळेला ते महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नव्हते, त्याचा घटकही नव्हते,
तरी सुद्धा त्या सभेला लाखो लोक त्या ठिकाणी आलेली होती. नवनीत राणांना पाडायचं या ईर्षेनं अमरावतीची जनता पेटलेली आहे, जिद्दीनं पेटून उठलेली आहे. कारण नवनीत राणांचं राजकारण, खासदार हा कोणा एका विशिष्ट धर्माचा नसतो, तो सर्वांना घेऊन चालणारा असतो, तो त्याच्या मतदारसंघाचा विकास करणारा असावा. परंतु या ठिकाणी नवनीत राणानं जे धर्मांध राजकारण दाखवलं त्याला विरोध म्हणून अमरावतीची जनता यावेळेला बदल करू पाहते. आणि अर्थात तो बदल कोणता असेल, सुषमाताई अंधारे की आनंदराज आंबेडकर, हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. विरोधी पक्षांनी, महाराष्ट्र विकास आघाडीनं जर सर्वानुमते या ठिकाणी एक उमेदवार उभा केला, मग ते सुषमाताई अंधारे असो की आनंदराज आंबेडकर असो, नवनीत राणांचा पराभव हा निश्चित होणार आहे. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी. अशा पद्धतीचे व्हिडिओ यापुढे आपण बनवत राहू. त्यासाठी तुम्ही भीम पॅन्थर यूट्यूब चॅनल पाहत राहा. नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.